स्वरप्रवास एका पथकाचा. तू स्वर, तू नाद, तू पावलांचा ताल, असं श्री गणरायाला म्हणत त्याच्या मंगल आगमनाची चाहूल देताय आणि स्वागतास सज्ज झालाय मंगलमूर्तीच्या. स्वर, ताल आणि लय हे त्यांचं भाव व्यक्त करण्याचं फक्त साधन. त्यांचं ध्येय फार उच्च आहे. प्रभू श्री रामचंद्र आणि काशी विश्वेश्वराचे आशीर्वाद पाठीशी घेऊन या ध्येयपूर्तीसाठी ते सज्ज आहे. पथकाची, पथकातील सभासदांची प्रगती कशी होईल हा विचार आहेच, पण आपली परंपरा जपण्याकडे, आपल्या ध्येयाकडे त्यांनी नेहमीच जास्त लक्ष दिलं आणि खरं तर त्यामुळेच पथकाची प्रगती होत गेली. हाच तर कलेचा खरा प्रवास. नवीन मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये पुण्याचं जे अतिशय नावाजलेलं, अतिशय जुनं असं श्री राम पथक जे पुण्याचं आहे, त्या श्री राम पथकाची माहिती घ्यायला आपण आलेलो आहोत. आणि आपल्याबरोबर आत्ता श्री राम पथकाचे पदाधिकारी डॉक्टर प्रसाद हे आहेत. तर त्यांच्याकडनं आपण ही सगळी माहिती घेऊया. नमस्कार. आपल्या पथकाची सुरुवात साधारणपणे 25 वर्षापूर्वी आपण हे पथक सुरू केलं. त्यावेळेला अगदी एक छोटेखानी असलेलं, एक 8-10 लोकांनी मिळून सुरू केलेलं पथक आज या मोठ्या स्वरूपामध्ये 600 साधारणपणे वादक ज्याच्यामध्ये आहेत अशा पथकामध्ये आपलं रूपांतर झालेलं आहे. सुरुवातीच्या काळात अगदीच मुळात संघाच्या स्वयंसेवकांनी सुरू केलेलं आणि गणेशोत्सवातल्या विधायक कामांमध्ये एक भर पाडावी अशा उद्देशाने आणि आपणही गणेशोत्सवाच्या शिस्तीमध्ये आणखीन चांगल्या प्रकारे शिस्तीमध्ये सहभागी व्हावं या उद्देशाने सुरू केलेलं हे पथक होतं. हळूहळू त्याचा विस्तार वाढत गेला, तशी संख्या वाढत गेली. आताच्या काळात आपल्याकडे साधारणपणे 170 ढोल, 60 ताशे, 30 ध्वज, एकूण मिळून 600चा आपला सगळा समुदाय आहे. एकूणच हिंदुत्वाची पार्श्वभूमी असलेलो सर्व स्वयंसेवक एकत्र येऊन त्या स्वरूपाचा भाग आणि एक गणेशोत्सवामध्ये अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि नाविन्यपूर्णपणे वादन करणारं पथक म्हणून आपलं पथक प्रसिद्ध आहे. आपल्या पथकाचं वैशिष्ट्य म्हणजे नियमित वाजवणारे ताल सगळी पथकं वाजवतातच, पण त्या तालांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे कविराज भूषणांनी केलेल्या काव्यावरचा ताल असेल किंवा हनुमान चालिसेवरचा ताल असेल, या प्रकारचे ताल किंवा शिवाय जय श्रीराम नावाचा ताल आहे, ताल नावाचा ताल आहे आणि इतर बरेच ग्रामीण ठेका असलेले की जे उडते ताल लोकांना नाचवतील, पण एका शिस्तबद्ध पद्धतीने नाचवतील आणि त्यांच्यावर नियंत्रण सुद्धा ठेवतील, अशा प्रकारचं काम आपण याच्यातून करत असतो. महाराज की
श्रीराम पथकात गेल्या 28 वर्षात पथक म्हणून आम्ही जे काही आजपर्यंत सांभाळत आलो ते म्हणजे आपले वादकांचे आज श्रीराम पथकामध्ये 600हून अधिक वादक कार्यरत आहेत, जे वेगवेगळ्या ढोल ताशा ध्वज अशा दलशहा सेवा करतात. आपल्याकडे पथकामध्ये 600हून अधिक वादक आहेत. सगळ्यात शेवटचा वादक जो आपल्याकडे लांबून येतो तो आहे इकडे तळेगाव, आणि दुसरा वादक येतो तो खेड शिवापूरवरून. आज गेली 5 पेक्षा जास्त वर्ष हे दोन्ही वादक श्रीराम पथकात येतात. असे शहराच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या कोपऱ्यांमधून इथे श्रीराम पथकात वादनासाठी येतात. पथक म्हणून आम्हाला सगळ्यात जास्त आधी वादकांची काळजी असते. कुठलीही मिरवणूक संपली की शेवटचा वादक जो आहे आपला तो एवढ्या लांब राहतो, त्यामुळे मिरवणूक संपल्यानंतर तो वादक जोपर्यंत घरी पोचत नाही सुखरूप, तोपर्यंत इथे असलेले जे कोणी प्रमुख असतील ते प्रत्येक जण त्याच्या संपर्कात असतात. तो तिथे शेवटचा पोचला की त्याचा व्हॉट्सअपवर मेसेज येतो की हो मी पोचलेलो आहे. ही जी रचना आहे, संपर्क रचना, ही श्रीराम पथकात सुरुवातीपासून असल्यामुळे पथकाचा वादकांशी थेट संपर्क आणि पथकाने सुद्धा वादकांना आपलंसं करून प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल संपर्कात राहायची ही रचना जी लावून ठेवली आहे, त्यामुळे आज खरं तर श्रीराम पथकाचं यश आहे असं मला वाटतं. याच्याबरोबर वर्षभर सुद्धा आपण वेगवेगळे सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा आपलं पथक सहभागी होत असतो. मुख्य उद्देश असा आहे की 1.5 महिन्याचा गणेशोत्सवाच्या माध्यमातून चांगल्या हिंदू शक्तीचं एकत्रित संघटन करणं आणि ते झालेलं संघटन पुढे वर्षभर चांगल्या कामांकरता वापरणं. आपण वर्षभरातून 2 वेळेला रक्तदान शिबिर घेतो. वेगवेगळ्या विषयांवर समाज प्रबोधनपर व्याख्यानमाला आपण 3 ते 4 वर्ष घेतलेली आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संस्थांना, जनकल्याण समिती असेल, वनवासी कल्याण आश्रम असेल, वंचित विकास संस्था असेल, अशा वेगवेगळ्या संस्थांना आपण मिळालेल्या निधीतून दरवर्षी आर्थिक मदत सुद्धा करण्याचं काम करत असतो. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष काही म्हणजे अंध अपंग मुलांच्या करता तिथे शाळेत जाऊन त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होऊन त्यांच्याकरता वादन करणं, किंवा अशाच वेगळ्या सामाजिक संस्थांच्या ठिकाणी जाऊन आपण वादन करणं, या प्रकारचं काम सुद्धा आपण करत असतो. एकूण मिळून आपल्या समूहामध्ये साधारण आपण कमिटी किंवा आपण ज्याला म्हणू शकू असे साधारणपणे आम्ही 15 ते 20 जण काम करतो. आम्ही संघाप्रमाणे जिथे गटपट रचना लावलेली आहे, त्यामुळे आमच्या अंतर्गत साधारण 40 ते 50 जणांची गटाची रचना, आणि त्या प्रत्येक गटामध्ये 15 ते 20 वादक, त्यामुळे त्या प्रत्येक वादकाला कोऑर्डिनेशन पण करणं चांगलं होतं. आणि खरं सांगायचं तर यातून एक सगळी मैत्रीपूर्ण भाव निर्माण होऊन चांगली ग्रुपमधून मैत्री तयार होते, त्यामुळे ज्याचा आपल्याला वर्षभर सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग होतो. त्यामुळे अशा उत्साहामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कामांमध्ये नुसतं ढोल ताशा वादन इथपर्यंत न थांबता संपूर्णपणे सामाजिक बांधिलकी सांभाळून गणरायाची सेवा करण्याचं काम आपलं पथक हे नियमितपणे करत असतं. तेजसजी, तुम्ही आता सांगितलं की आपल्या पथकामध्ये 600हून जास्त वादक आहेत. हो.
आणि ही संख्या दिवसेंदिवस तुमची वाढतेच आहे. हो. तर अजून जर का कोणाला आपला हा जो आहे व्हिडिओ किंवा तुमचे बाकीचे जे सगळे परफॉर्मन्सेस असतात, बरोबर. तुमचं नाव तर आहेच आहे. हो. तर असं एवढं नावाजलेलं नाव आहे, तर कोणाला जर का तुमच्या समूहामध्ये, तुमच्या वादन पथकामध्ये जर काही याची इच्छा असेल, तर त्याची काही अशी विशिष्ट वेगळी पद्धत वगैरे आहे? विशिष्ट पद्धतपेक्षा जेव्हा पथक सुरू झालं तेव्हा एक क्रायटेरिया यासाठी लावला गेला, तो म्हणजे की जो कोणी वादक आपल्याकडे येणार आहे त्याचे किमान 10वी झालेली असावी, म्हणजे 15 वर्ष पूर्ण हवी. त्यामागचं कारण आहे की आपल्याकडे असलेले जे डॉक्टर लोक आहेत पथकाच्या कमिटीवरती, त्यांनी हे सुचवलं की जेव्हा 15 वर्ष पूर्ण होतात तेव्हा ऑन अन ॲव्हरेज ज्या मुलाची शारीरिक वाढ जी गरजेची असते, कमरेची हाडं किंवा हाताची हाडं ही जेवढी बळकट असायला हवीत ती त्या वयापर्यंत बळकट होतात. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही वादनाला सुरुवात करता तेव्हा कुठल्याही प्रकारची मेडिकल प्रॉब्लेम येऊ नये यासाठी आम्ही ही दक्षता घेतो. आणि तेवढंच आमचं हे आहे की किमान 10वी पूर्ण असावी, म्हणजे 15 वर्ष पूर्ण असले. आता तुम्ही वयाचा उल्लेख केला आणि तो वयाचा उल्लेख अतिशय योग्य आहे, कारण मागे मला आठवत आहे मी कधीतरी एकदा ढोल बांधला होता, त्याच्यानंतर कंबर थोडीशी दुखायला लागली होती. पण तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की 15 वर्ष पूर्ण झाली असतील तर आपलं शरीर सुद्धा परिपक्व होतं तो ढोल आणि ताशा बांधण्यासाठी. पण ढोल आणि ताशा यांचं वजन नक्की असतं तरी किती? साधारण सगळ्यात छोटा ढोल जर आपण म्हणला 21 इंची ढोल असतो, त्या सगळ्यात छोट्या ढोलाचं वजन साधारणपणे 27 ते 30 किलो हे वजन असतं. आणि ताशाचं जर म्हणलात की 10 ताव्यांचा ताशा, याचं जर गणित केलं तर साधारण तो असतो तो 20-22 किलोचा. 20-22 किलोचा. आता मला एक सांगा, ढोल बांधायचा कसा, त्याच्या मागे पण काही शास्त्र आहे? ढोल बांधण्यासाठी जी पूर्वी ज्या पद्धतीने ढोल असायचे, पूर्वी काही लाकडीची पिंप असायची, काही लोखंडी पिंप असायची. जशी जशी काळानुरूप त्यामध्ये बदल होत गेले, ढोलाची जी दोरी आहे ती सुती दोरी जी प्युअर कॉटनची असते ती असायची पूर्वी. आता ती चेंज होऊन मिक्स मध्ये दोऱ्या यायला लागल्या. पण ज्या ज्या पद्धतीने बदल घडले ते काळानुरूप जास्तीत जास्त सोप्यापणे वादन करता यावं यासाठी घडत गेले. पूर्वीची जी जाड दोरी होती कॉटनची, ती भिजली की त्यानंतर ती खराब व्हायची. मुलांच्या अंगाला जेव्हा ती बांधलेली असेल तर त्याच्याने वण उठायचे. या सगळ्या गोष्टींची अडचण लक्षात घेता जी काही व्यापारी मंडळी आहे ढोल ताशांचा व्यवसाय करणारी, त्यांनी ही गोष्ट समजून घेतली आणि त्याच्यात बदल करत गेले. आता जी नवीन दोरी येते त्याच्यामध्ये 14 लेअरची ती दोरी असते. त्यात बारीक 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 छोटे 14 लेअर असतात. त्याच्यावरनं एक सगळ्यात मोठा लेअर असतो, ज्यामुळे ती दोरी ताणलीही इझिली जाते आणि त्याचबरोबरीने ती दोरी बांधल्यानंतर शरीराला कुठल्याही प्रकारचा वळ येत नाही. इनफॅक्ट 35 किलोचं जे काय वजन आपण ढोलाचं सगळ्यात मोठ्या जे असतं 27 इंची ढोलाचं, ते कमरेला जरी बांधल्यानंतर चालताना त्याचा त्रास होत नाही, हे सगळ्यात महत्वाचं. दर्शको, आपण जाता येता किंवा टीव्हीवरती मिरवणुका बघतो, त्याच्यामध्ये ढोल ताशा आपल्याला फक्त वाजताना दिसतो, पण तो वाजवायच्या मागे किती त्याची शास्त्रीय पद्धत आहे किंवा किती मेहनत लागते हे आता आपल्याला समजलं. पुढचा प्रश्न माझा असा आहे की ढोल नक्की बांधतात कसं, हे आपल्याला बघायला मिळेल? हो, नक्कीच. ढोल हा नेहमी पहिला आपल्या कमरेला थोडासा ऍडजस्ट करून घ्यायचा. ढोल बांधायचे 2 प्रकार आहेत.
एक लेफ्ट वादक आणि राईट वादक. लेफ्ट वादकाचं प्रकार सेम राईट सारखंच असतो, फक्त आपण जेव्हा वादन किंवा ढोल बांधायचं आपण पहिलं घेतो तेव्हा समजा राईट वादक असेल तर राईट वादकाची बाजू थोडीशी वर घेतली तर आपला जो ठोका असतो तो ठोका व्यवस्थित मधल्या बाजूला बसतो, जेणेकरून जिथं मेन लागलेलं असतं तिथं ठोका बसतो. ठोका त्या मेन बाजू किंवा मध्ये लागण्याचं मागचं कारण असं की तिथं मेन लागलंय, त्यामुळे ढोल हा फाटत नाही किंवा जे पान असतं ते वर खाली समजा त्याचा टिपरूचा समजा मारा बसला तर काय होतं, पान हे कधीतरी फाटू शकतं. तुम्ही बघू शकता मी मोजून 2व्या मिनिटाला ढोल माझा बांधून झालेला आहे. ही बाजू मी आता राईट साईडनी वाजवतो, मी राईट हँडेड आहे म्हणून ही बाजू थोडीशी वर दिसते, तुम्हाला समजा दिसत असेल. हा समजा लेफ्ट हाताचा लेफ्ट हँडेड समजा वादक असेल तर हीच बाजू अशी असते, म्हणजे लेफ्ट साईडची बाजू थोडी वर असते, जेणेकरून मी मगाशी सांगितलं तसं ठोका जो असतो तो बरोबर मध्ये बसतो. पहिला हात वाजून दाखवतो. ओके. अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर व्हावं अशी अगदी लहानपणापासूनच इच्छा बाळगणारे आम्ही सर्व ज्यावेळेला पथक सुरू केलं त्यावेळेला अर्थातच नाव कुठलं येणार तर श्रीराम पथक हेच नाव येणार, दुसरं कुठलं येण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे ज्या श्रीरामाच्या नावानेच पथक सुरू केलं त्याच्यानंतर ज्या वेळेला प्रत्यक्ष भव्य राम मंदिर तयार झाल्याचा आनंद मिळाला त्यावेळेला एक मनात इच्छा निर्माण झाली की या राम मंदिराच्या इथे जाऊन प्रत्यक्ष अयोध्येमध्ये सुद्धा आपण सेवा द्यावी. आणि त्या दृष्टीने राम मंदिरामध्ये रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला आपण तिथे जाऊन सेवा द्यावी याच्याकरताचं प्रयत्न सुरू केले आणि त्या प्रयत्नांना सुद्धा यश मिळालं. आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा जो 7 दिवसाचा होता त्या सोहळ्यामध्ये आपल्याला 26 जानेवारी 2023 रोजी आपल्याला प्रत्यक्ष तिथे जाऊन आपली सेवा देण्याची संधी मिळाली. त्याच प्रकारे तिथूनच आपण पुढे वाराणसीलाही गेलो होतो आणि काशी विश्वनाथाच्या इथे सुद्धा आपल्याला वादनाची सेवा द्यायची संधी मिळाली. त्यामुळे हे 2 आपल्या पथकाच्या संदर्भात निश्चितच सेवा देताना अत्यंत अविस्मरणीय क्षण आहेत. नुसत्याच कुठल्या तरी गावाला जाऊन किंवा कुठल्या तरी काय शहरांमध्ये जाऊन वेगळ्या प्रकारे वादन करणं हा एक वादनातल्या वैशिष्ट्याचा भाग नक्कीच असू शकतो, पण अशा पुण्य जागेच्या ठिकाणी जाऊन किंवा अशा ठिकाणी जाऊन आपल्याला सेवा देण्याची संधी मिळणं हा एक नक्की निश्चित मागच्या जन्मीच्या कुठेतरी पुण्याचा भाग आहे. त्यामुळे ते सुद्धा आम्हाला मिळालं. त्याकरता सुद्धा पथकातल्या सगळ्या लोकांच्या करता आणि सगळ्या तमाम जनतेच्या आशीर्वादाकरता मी निश्चित कायम करता ऋणी आहे.
परमपवित्र भगवा ध्वज आपण गुरुस्थानी मानलेला आहे. त्यामुळे ध्वज हा नेहमी अग्रभागीच असतो. ध्वजाबद्दल माहिती द्यायची झाली तर श्रीराम पथकात जे आपण ध्वजाचे बार वापरतो किंवा पोल वापरतो, हे आपण जेव्हापासनं ध्वजपथक उभं करायला लागलो तेव्हापासनं आपल्याला ते नृत्य करणं सगळ्यांना जास्त आवडायला लागलं. प्रत्येक मंडळ किंवा प्रत्येक जिथे जिथे आपण वादन केलं, आपण एक नृत्य बसवलेलं होतं. ध्वजाच्या काही स्टेप्स आहेत, ध्वजाच्या काही वेगवेगळी फॉर्मेशन्स आपण तयार करतो. कमळ फॉर्मेशन झालं, त्यानंतर स्टार फॉर्मेशन येतं, चंद्रासारखं फॉर्मेशन, हे सगळी वेगवेगळी जी फॉर्मेशन्स आहेत ही करताना एक गोष्ट लक्षात यायला लागली, ध्वज नाचवताना तो बार जर का पोकळ असेल तर तो इझिली मुडपला जातो. सो आता आम्ही जेव्हा गेल्या 10 वर्षांमध्ये काही बदल केले, त्यामध्ये जो आपला जो बार आहे तो स्टीलचा बार बनवला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी केली ही आतापर्यंत पुण्यातल्या खूप काही कमी पथकांकडे आहे, आपला जो कळस आहे प्रत्येक ध्वजाला, आज आमच्याकडे जवळजवळ 35 ध्वज आहेत. 35 ध्वजांवरती जे कळस आहेत ते सगळे भरीव कळस आहेत, ब्रासचे कळस आहेत. त्यामुळे ध्वजाच्या बारचं वजन हे जवळजवळ 4 ते 5 किलो असतं आणि ते ध्वजाचं वजन घेऊन तो ध्वजधारी नृत्य करतो आणि वेगवेगळे फॉर्मेशन्स करतो. ही आपल्याच पथकाबरोबर अजून पुण्यातली काही नामवंत पथकं आहेत, त्यांनी ही सगळी रचना करायला सुरुवात केली. पण रचना करणं, हे 35 ध्वज एकत्र नाचवणं ही एक वेगळी कला आहे आणि 35 ध्वज नुसते उभे करणं हे वेगळी गोष्ट आहे. आपण प्रयत्न करतो ती 35 ध्वज वेगवेगळ्या याच्यावर नाचवतो. ध्वजासाठी आपण जेव्हा रोज सराव होतो तेव्हा सरावाच्या आधी जे कोणी ध्वजप्रमुख आपण म्हणलेले आहेत ते वादकांकडून त्यांच्या हाताचे, पायाचे, कमरेचे हे वेगवेगळे व्यायाम करून घेतात, स्ट्रेचिंग करून घेतात, ज्याच्यामुळे वादन करताना किंवा स्टेपिंग करताना कुठल्याही प्रकारचा अडथळा त्यांना येऊ नये, कुठल्याही प्रकारचा पायामध्ये स्ट्रेन येऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. ह्याच्यानंतरच ध्वजवादकांना ध्वजाच्या पोलाला सरावासाठी हातात घेणं बंधनकारक राहतं. मगाशी बोलता बोलता आपण वेगवेगळ्या तालांचा उल्लेख केला, तर आपल्या दर्शकांसाठी त्यातले काही ताल, त्यांची नावं आणि त्या तालांचं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच आज आपण हे बघूयात. वेगवेगळे आज आमचे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे गान कविराज भूषण यांनी केलेलं होतं त्याच्यावरती ताल बसवलेला आहे. त्यानंतर बजरंगबलीचा ताल आहे जो आम्ही अयोध्येत वादनासाठी प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांच्यासाठी विशेष सेवा म्हणून बसवण्यात आला होता. त्याचबरोबरीने वाराणसीत जेव्हा आम्ही वादन केलं तेव्हा महाकालचा ताल जो आज सगळीकडे प्रसिद्ध आहे तो सुद्धा ताल आम्ही तिथे वादन केला होता. तो आज आपल्याला सगळे बघायला मिळतो. सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं म्हणजे श्रीराम पथकाने आजवर जे काही वेगवेगळ्या ठिकाणी वादन केलं ते गणपतीच्या काळात 10 दिवस सोडलं तर आपण कुठेही वादन करत नाही. आपण फक्त 10 दिवसच वादन करतो. त्याच्यामधनं जे काही पथकासाठी जमापुंजी होते त्याच्यातनं वर्षभरात 6 वेगवेगळे आपण कार्यक्रम घेत असतो. या कार्यक्रमांसाठी आपण कुठल्याही प्रकारची रेस्ट्रिक्शन्स ठेवलेली नाहीयेत. हे ओपन टू ऑल कार्यक्रम असतात, वादकांसाठी कार्यक्रम असतात. काही कार्यक्रम वादकांचे परिवार
यांच्यासाठी पण असतात. पथक सुरू झाल्यावर पथकाच्या काळात पालक मेळावा ही कन्सेप्ट आपण सुरू केली. आपले नवीन आलेले जे वादक असतील, जुने वादक असतील, अशा सगळ्यांच्या पालकांना एकत्र घेऊन पालकांना हे कळावं की 2.5 तास 1 महिना आपला पाल्य कुठे आहे, त्याच्यावर कोणत्या प्रकारचे संस्कार घडत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पालकांपर्यंत पोहोचाव्या म्हणून हा पालक मेळाव्याची संकल्पना आम्ही सुरू केली. ह्याच्यामधनं आज नवीन नवीन गोष्टी ज्या आमच्या समोर आल्या, आपण फक्त वादक म्हणून त्या वादकाकडे न बघता पालकांकडनं पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आल्या त्या ह्या की वर्षभर जो मुलगा हातात मोबाईल घेऊन 24 तास थांबलेला असतो, तोच वादक आज 3 तास पथकामध्ये 1 मिनिटही मोबाईल हातात धरत नाही. खूपच महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला काही जे वादक डॉक्टर वगैरे आहेत त्यांनी सांगितलं की मुलांचा दिवसाचा 3 तासाचा स्क्रीन टाइम कमी होणं म्हणजे जवळजवळ त्यांचं आयुष्य 3 तासांनी वाढणं असंच आहे. ही गोष्ट आपण सेवा म्हणून जेव्हा सुरू केली तेव्हा आम्हालाही लक्षात आली नव्हती, पण जेव्हा पालकांकडनं असे वेगवेगळ्या प्रकारचे रिव्ह्यूज आले तेव्हा आपण कुठेतरी चांगली गोष्ट करतोय याचा आनंद खूप मोठा आहे. बोलता बोलता तुम्ही उल्लेख केला की आपल्या या समूहामध्ये आता आपले 600 वादक आहेत. म्हणजे थोडक्यात म्हणजे 600 आपले सभासद आहेत. पण आता तुम्ही जे सांगितलं त्याच्याप्रमाणे फक्त 600 सभासद नाही, तर त्या 600 सभासदांचे पालक आणि बाकीचे मित्रमंडळी हे जर का आपण एकत्र केलं तर हे 600 मला वाटतं मल्टिप्लाइड बाय 5 किंवा 6 एवढा अगदीच आता आपला पथकाचा परिवार हा खूप मोठा आहे, तो वाढत राहतो. याचा एक फायदा सांगतो तुम्हाला. आतापर्यंत असं झालं की आपण दरवर्षी रक्तदान शिबिर घेत असतो. दरवर्षी पथकाचा सराव सुरू झाला की साधारण 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात रक्तदान शिबिर होत असतं. वादकांमध्ये काही लहान असतात, काही 18 वर्षाच्या पेक्षा कमी असतात, काही जास्त असतात. पण आतापर्यंत पथकाचं जेव्हा जेव्हा रक्तदान शिबिर असतं तेव्हा वादकांच्या परिवारातली लोक हे जरी रक्तदान करणारे न करणारे तरी एक भेट घ्यायला म्हणून पथकाची येतात. ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आज त्या परिवारातल्या लोकांना पथक हे आपलंसं वाटतं. पथकातली लोक जरी ते रक्तदानाला आले नसतील, वादनाला आले नसतील, तरी येऊन पथकाला येऊन भेट देतात आणि प्रत्येक जण पथकाचं कौतुक करत असतो. ही आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. अगदी परंपरेचं सांगायचं झालं तर आपल्याकडे सगळ्यात छोटा वादक हा 18 वर्षाचा आहे, तर सगळ्यात मोठा वादक आपले तळवलकर काका म्हणून आहेत, त्यांचं वय आहे 67व्या वर्षी आज ते स्वतः मिरवणुकीमध्ये 2 तास ढोल वादन करतात. इथे सरावामध्ये रोज 1 तास वादन करतात. याच्यामध्ये जशी आपण परंपरा जपतो, तळवलकर काका म्हणा किंवा इतर वादकांशी जेव्हा चर्चा होते, तो जो नाद आहे, ढोल ताशाचा जो स्वर आहे, हा जेव्हा कानात पडतो
तेव्हा आज ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात असलेल्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, ज्यातनं कुठं ना कुठं तरी प्रत्येक जण स्वतःला डेव्हलप करायचा प्रयत्न करत असतो. याच्यामुळे मिळणारी मनाला जी शांतता आहे ती डे टू डे लाईफमध्ये त्यांना जे काही गोष्टी करायच्या असतात त्याच्यातली एक साधना म्हणता येईल, जी आजवर जवळजवळ 20-1 वर्ष पथकातले अनेक जण करत आहेत आणि त्याचा त्याला जास्तीत जास्त फायदा मिळतो. 20 वर्षांहून अधिक आज मी स्वतः पथकात वादन करतो आहे. जेव्हा कधी पथकाचे किंवा गणेशोत्सवाचा 1-1.5 महिना संपतो आणि कधीतरी कुठेतरी ढोल ताशाचा नाद ऐकू येतो, तेव्हा मन आपोआप तिकडे वळतं. गाडी दुसऱ्या रस्त्याला चालवायची असेल तरी तो नाद ऐकण्यासाठी 2 मिनिटं का होईना कुठल्याही पथकातला वादक असेल तो त्या दिशेला जाणारच, तो 2 मिनिटं का होईना तो नाद ऐकणारच. हा जो ढोल ताशाचा नाद आहे हा मनाला भेटणारा असतो, आत्मिक शांतता देणारा असतो. त्यामुळे कुठूनही वादकांना जेव्हा आवाज येतो तेव्हा वादक त्या दिशेला वळतो. त्याच्याच विरुद्ध आज ढोल ताशा विरुद्ध डीजे असं जे काही संस्कृती चालू आहे, इतरांना काय वाटतं किंवा इतर वादक म्हणजे वादक सोडून जी लोक आहेत त्यांना काय वाटतं, ह्यापेक्षा मला असं वाटतं की कुठलाही वादक असेल, आजी आजोबा असतील किंवा लहान मुलं असतील, यांना डीजेच्या तालावर कधी पाय थिरकणार नाहीत, पण जेव्हा ढोल ताशांचा आवाज ऐकतात तेव्हा त्यांचं पायही थिरकतील आणि मनही शांत होईल. अशी जादू आहे या नादामध्ये. आज जवळजवळ ढोल ताशा परंपरा ही साधारण 35 ते 40 वर्षापेक्षाहून अधिक जुनी आहे. ढोल ताशा पथकांमध्ये फक्त वादनापुरतेच ढोल ताशा पथकं सीमित नाहीयेत. आज आपल्या पथकामध्ये सुद्धा आपण वादनासाठी 1 महिना आणि उरलेले 11 महिने हे सगळेजण एकमेकांच्या संपर्कात असतात. काही सुखदुःख असतील तर तीही एकमेकांशी वाटून घेतली जातात. एक लोकमान्य टिळकांची जी इच्छा होती किंवा भाऊसाहेबांनी ज्या इच्छेने हा उत्सव सुरू केला त्याच्यामध्ये लोकांसाठी उपयुक्त असे कुठले वेगवेगळे कार्यक्रम झाले पाहिजेत, वेगवेगळ्या समाज उपयोगी म्हणजे आपण जे करतो म्हणजे आपलं प्रत्येक वागणं हे समाजासाठी उपयोगी पडलं पाहिजे किंवा समाजासाठी काही केलं पाहिजे. खरं तर आपले उत्सव सगळे जे आहेत ते उत्सव सुरू करण्यामागचं खरं कारण हेच होतं की त्याच्यामुळे समाज एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र आल्यानंतर त्याचा फायदा हा समाजालाच व्हायला पाहिजे. नक्कीच. आपण जे रक्तदान शिबिर घेतो दरवर्षी त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजातल्या घटकांना मदत होत असते. आज कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी आली तरी अनेक वादक असे आहेत की पथकाचे जे ग्रुप आहेत त्याच्या व्हॉट्सअप ग्रुप्स माध्यमातून असेल, कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी आली तर वादकांना पहिला अधिकाराने आपला जवळचा माणूस कोण, तर पथकातला आपला मित्र, मग तो पथक प्रमुख असेल किंवा अगदी वादक असेल, सगळेजण एका ठिकाणी कुठल्याही कोणाच्याही अडचण आली तरी सगळ्यांना एकमेकांना मदतीसाठी एकत्र येतात. याच प्रकारे आज अख्ख्या महाराष्ट्रातनं जवळजवळ 350 ते 400 पथकांचा नोंदवलेली संख्या आहे. ह्या वेगवेगळ्या ठिकाणी या पद्धतीने काम चालतं. जे काही लोकमान्यांना अपेक्षित होतं ते होण्याच्या दिशेने ही वाटचाल आहे असं मला वाटतं. ह्या परंपरेमध्ये कधीही असं घडलेलं नाहीये की ढोल ताशामध्ये ती वादक वादन करतायत म्हणून ते कुठंतरी आज सोडून गेले किंवा समाजोपयोगी समाजापासून दूर झालेले. पण अनेक घटकांमध्ये अशी चर्चा होत असते की वादकांना हा प्रॉब्लेम आहे, वादकांना तो प्रॉब्लेम आहे, पण असं कधीही घडलेलं नाहीये. जेव्हा कधी कुठलाही वादकाला कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंटची गरज पडली तर आत्ता रिसेंटचं सांगायचं झालं तर जेव्हा कोल्हापूरला महापूर आला तेव्हा सुद्धा सगळ्या पथकांनी, सगळ्या वादकांनी
भरभरून मदत करून जिथे जिथे महापूर आला तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी मदत केली आणि कुठल्याही प्रकारची पुढची मागची विचार न करता सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातून जी जी पथकं होती यांचा सगळ्यात मोठा सहभाग या सगळ्या मदतीसाठी दरवर्षी होतो. दरवर्षी रक्तदान महाशिबिर हे जसं एखाद्या पथकाचं होतं तसंच आज ढोल ताशा महासंघ असेल यांचं सुद्धा रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं. ते ज्या ज्या प्रकारे आपल्याला गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला जे देणं आहे ते देणं पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी होतात ते आज पथकांच्या माध्यमातून केल्या जातात. दर्शको, आपली जी परंपरा आहे ती परंपरा बहुतांशी प्रत्येक वेळेला असं होत असेल असं मला म्हणायचं नाही आहे, पण ही परंपरा आपले जे सणवार असतात त्याच वेळेला आपण शक्यतो जपायचा प्रयत्न करतो. पण आता बोलता बोलता त्यांनी असा उल्लेख केला की 15 वर्षाचा, 18 वर्षाचा, 25 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी इथे येतात आणि 3 ते 4 तास तल्लीन होऊन एकचित्त होऊन मोबाईल हातात न घेता त्या ढोल ताशामध्ये कसे रमतात. हेच खरं तर आपली जी परंपरा आहे, जे आपले पारंपरिक जे आपले खेळ आहेत त्या खेळांचं हेच खरं तर वैशिष्ट्य आहे. आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपले जे पारंपरिक खेळ आहेत त्या पारंपरिक खेळांना आणि आपली जी परंपरा आहे ती आपणच जपून पुढे कशी नेऊ त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे श्रीराम पथक. नादात, तालात आणि नावाप्रमाणेच कर्तव्याच्या सातत्यात असणाऱ्या या पथकाला खूप खूप शुभेच्छा.